समीर देखील आल्यात पदयात्रा करून. समीर आणि भायामध्ये खूप फरक आहे. भायाचं शरीर बघा किती आहे, पण तरी देखील ते पायी चालले. हेच तर साईबाबाचं महत्वाचं. दत्तुलीचे अनिल नाईक आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. दोन बलाढ्य संघ, दोन्ही संघ बघितले ताकदवान संघ. गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्रायकरला अतुल, नो स्ट्रायकला शिरीषला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक मला वाटतं प्रल्हादकडे सुपूर्त केलंय संघ नायकाने. अनिल पवार देखील आमच्यासोबत जॉईंड आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. महत्वाची मॅच आहे, महत्वाची लढत आहे. इथून ना दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. मॅच असेल पहिल्या, आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच काटेपोटी प्लस विपक्ष फडकेपाड्यामध्ये मॅच असणार आहे. खूप चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली. प्रल्हाद बघा, जरा चेंडू द्यायचा आहे. जे क्षेत्ररक्षक आपले जे खेळाडू आहेत पॅव्हिलियनमध्ये, त्यांना विनंती करतो जरा चेंडू द्या. धन्यवाद. तर प्रत्येक षटकारासाठी अनिल नाईक बघा आपला ATM खुला करतात. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ह्या मागचं कारण भाया की षटकार मारावं, पारितोषिक तुम्हाला मिळेलच. सामना सुरू होतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातं या बेला. दुपारच्या आपण 2 वाजून 1 वाजून 1ला 5 मिनिटं बाकी आहेत. 1 वाजला नाही अजून, 5 मिनिटं आपण समजू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या बेला प्रल्हाद तुमच्या समोरच्या कक्षा एंड करून ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट लेगला क्षेत्ररक्षण, शॉट मिड विकेटला एक वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. प्रल्हाद आमच्यापासून दूर जाताना स्ट्रायकरला अतुल पाटीलला आपण पाहू शकता. पचा अतुल पाटील आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड ऑफला. एकच धाव, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. इथे एकच धावेने खातं उघडलं ते अतुलचं आणि संघाचं. ड्रेस कोड खूप चांगला आहे, रेड कलर. विपक्ष संघाला धोक्याचा इशारा. कोणत्याही बॅटरने जर 3 षटकार मारले, सोपान म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. सोपान म्हात्रे आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि अनिल नाईक यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500. भाई आली क्रिकेट देखील खूप महागडं होत चाललंय. फक्त तुम्हाला फटके मारायचे, पैसे कमवायचे. गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद, राईट आर्म राऊंड कडे मार्क होतो. स्ट्रायकरला शिरीष म्हात्रे, ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला टर्न करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. ते शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. निर्धाव चेंडूची समाप्ती. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्ड मॅन पॉइंट कव्हर्स, एक क्षेत्ररक्षण मिड ऑफ. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड कडनं मार्क होतो. स्ट्रायकला शिरीष म्हात्रे. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटचा स्विंग बघा किती वेगाने फिरलाय. आता टायमिंग झालं असताना तर मिड विकेट खूप लांब जाऊन चेंडू विसावला असता. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या चेंडू ते अतुलने खूप चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडू ते सिंगल, त्यानंतर 2 चेंडू डॉट गेले आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद पवार. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण किरण ठाकूर त्यांना सावध राहायचं आहे. तुमच्याकडे जे आज जबरदस्त चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय चेंडूला. खूप चांगली गोलंदाजी. खिडकाईचे पाठीराखे मला वाटतं आमच्या व्यासपीठावर देखील बसल्यात लहान मुलं, टाळ्या वाजवतात. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. समीर पाटील यांचे सुपुत्र देखील आमच्यासोबत जॉईंड आहेत. प्रल्हाद राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकला शिरीष. चेंडू पायचीचं अपील केलं जातं. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. चंद्रकांत पाटील सांगतात की लेगबाच्या स्वरूपात धाव संख्या 2. सुरुवात चांगली केली. कौतुक करेल प्रल्हादचं. अतिशय चांगली गोलंदाजी. लाईन तरी लेंथ खूप चांगली फेकली. आत्तापर्यंत तरी खूप चांगली गोलंदाजी केली. भावेश देखील आम्हाला माहिती आहे. 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. सुखदेव पवार स्टँडच्या पाठीमागे क्लोज क्षेत्ररक्षण करतायत. डाव्याने उजव्या हाताची जोडी त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. शॉट फाईन लेग. हा चेंडू यावेळेला बागपटू गेले. 1 धाव इथे कंप्लीट केले ते सुखदेव पवार. त्यांच्यात बॅकिंगला कोणीच येत नाही. धावसंख्या 10 3 धावा आपण पाहू शकता. एक अतिशय चांगलं षटक संपलंय. प्रल्हादची गोलंदाजी आवडते. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये ना अतिशय चांगली गोलंदाजी. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. शक्ती पाटीलचा वापर केला जातो का पाहायचंय.
की विशालचा वापर केला जातोय. पाच षटकांची मॅच आहे. शक्ती पाटील येतोय या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. पचता इथून काय करतोय. प्रल्हादनी जबरदस्त गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये. P2 मध्ये काय गोलंदाजी केली जाते पाहायचंय. अनिल नाईक यांच्या माध्यमातून बघा प्रत्येक षटकाला 500 रुपये आणि आपण इथं सोपान म्हात्रे यांच्याकडून 3 षटकारासाठी देखील पारितोषिक आले. 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शिरीषच्या बॅटमधून एकही चेंडू त्यांच्या बॅटच्या संपर्कात आला नाही. लेगबायच्या स्वरूपात धाव मिळाल्या. अतुलचं कौतुक करेल. अतुलने पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे खेळला. सिंगल घेतली आणि नो स्ट्राईकला राहिला. शक्ती गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईक केला. अतुल पाटील चांगला फटका इनसाइड आउटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला कव्हर पॉइंट आणि आपण एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषा पार चौकार. लाजवाब फटका होता इनसाइड आउटचा. एक देखना फटका बघायला मिळालाय. अतुल पाटील खूप चांगला बॅटर या संघाचा अष्टपैलू खेळाडू. 5 चेंडू शिरीषने डॉट आपण त्याच्या बॅटमधून संपर्क आपण बॅटच्या संपर्कात चेंडू आलेच नाहीत. लेगबायच्या स्वरूपात धाव आल्या. मनोज खंडागे देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगले क्रिकेटर आहेत. ते देखील त्यांच्या आईच्या नावाच्या माध्यमातून अंडरमची स्पर्धा ठेवतात दरवर्षीप्रमाणे. गोलंदाजी मार्कवर शक्ती. चंद्रकांत थोडं क्षेत्ररक्षकाला सांगा तुम्ही कुठे राहायचंय ते कुठे पोझिशनला राहायचंय. बरोबर सांगितलं. शक्ती हा चेंडू स्वीप केला यावेळेला. चेंडू गेला यावेळेला. आपण पाहायचं 55 इशारा काय येतोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. तर एसके ट्रॉफीचे देखील आम्ही ड्रिंक्स स्टॉलीच्या दरम्यान आपण ड्रॉ देखील करणार आहोत. 4 आणि 5 जानेवारी म्हणजे विनोद दादांचा वाढदिवस असतो 5 जानेवारीला. तेव्हा मेगा फायनल धावसंख्या 10 फलक आपण षटकार आहे का बघा. पंचांना विनंती करतो जरा आपण योग्य डिसिजन द्या. करा तुम्ही जो डिसिजन देता तोच आम्ही डिसिजन इथे पोचवतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. षटकार आहे का. षटकार आहे. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा 13 धावा 10 फलक आपण पाहू शकता. शक्ती पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. साकेलला अतुल पाटीलला आपण पाहू शकता. चांगला चेंडू बाकपुढे गेला. पंच केला. क्षेत्ररक्षक आहे. चूक झाली यावेळेला उत्तम पवार कडून. मिड ऑफ रिजन मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला धावसंख्या 10 फलक 14. सायकेलला पुन्हा एकदा आपण बघितलं तर शिरीष आला ज्याच्याकडून अजून एक खातं उघडायचं शिरीषला. शक्ती गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू वेगाने चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्रशोध दीपकचं. 3 धावा झाल्या असत्या पण 2 वरती समाधान मानतायत. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा 10 फलक ती बघायला मिळालेत. ड्रिंक स्टॉल त्याच्या दरम्यान आपण एसके ट्रॉफीचे ड्रॉ देखील करणार आहोत. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा असते 4 आणि 5 जानेवारी. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला शक्ती राईट आर्म राऊंड द मारा करतो. स्ट्रायकरला शिरीष म्हात्रे. एक विश्वसनीय फटका आलाय त्या हुकचा. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला. कट करायचं होता. काय गोलंदाजी केली जाते बघा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. फुटवरचा वापर झाला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती 16 धावा. शक्ती राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू पुण्याचा शॉर्ट ऑफ लेनचा पूल केलाय. चेंडू चला मिड विकेटला असे तशा डीप मध्ये आहे. 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय आणि 2 धावा झाल्यात देखील. दीपक जोपर्यंत चेंडूला फीड किरण ठाकूर चेंडूला फीड करतोय तोपर्यंत इथे 2 धावा भेटतात. धावसंख्या 10 फलकाती 18 धावा आपण पाहू शकता 10 फलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा 10 फलकाती लागल्यात.
9च्या सरासरीने आपण बघितलं धावा कुठल्या गेल्यात. या षटकात धावा आल्या तब्बल 15 धावा आल्यात. शक्तीचं षटक थोडंसं महागड राहिलंय. 18 धावा धावफलकाती लागल्यात. 18 धावा धावफलकाती लागल्यात. पचता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय. आपण बघितले तर यावेळेला प्रल्हाद येतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. प्रल्हादने काय पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. जबरदस्त गोलंदाजी. अतुल पाटील बघा ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे आता शॉट सिलेक्शन करायचे आहेत. मनोज खंडागळे सारखा बॅटर नाहीये, त्यामुळे थोडंसं दबाव आपण तर त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. आज निलेश म्हात्रे देखील इनेक्शनमध्ये आहेत. प्रमोद नाहीयेत. प्रमोद मडवी सारखा एक संघ नाही का नाहीये संघामध्ये, म्हणजे बॅटिंग थोडीशी कमी बघायला मिळेल. पण आता ह्या दोन बॅटरांनी भागीदारी आतापर्यंत चांगली केली. 18 धावांची. 9च्या सरासरीने धावा कुठल्यात पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्ले संपलाय आता. P1 P2 संपलंय. P1 मध्ये धावा आल्या 3, P2 मध्ये धावा आल्या 15. क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतं आता. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता अतुल पाटील चांगली बॅटिंग करतोय. इनसाइड आउटचा लाजवाब फटका त्याने दाखवला. हा चेंडू स्वीप केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमारेषा पार चौकार. चांगली बॅटिंग करतोय अतुल. जबरदस्त बॅटिंग करतो. आत्मविश्वास त्याच्या प्रत्येक फटक्यामध्ये बघायला मिळतोय. 6 चेंडू 17 धावांची खेळी करतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. नाही अतुल पाटील या संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. सुरुवात दमदार केली त्याने. आत्तापर्यंत 22ची भागीदारी झाली आहे. 283चा स्ट्राईक रेटनी बॅटिंग 283च्या स्ट्राईक रेटनीच बॅटिंग करतोय. प्रल्हाद पुणे गोलंदाजी मार्कवर पाचा कमबॅक करतोय का. राईट आर्म राऊंड गड्डा मारा करतो. स्ट्रायकेला अतुल पाटील आपण पाहू शकता. डान्स साईडचा फटका सुरू का यावेळेला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुखदेवाल्या चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खूप चांगली फेकी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकरते. आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. आता शिरीष पाहायचं काय करतोय. शिरीष मात्र इथून ना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता काय 2 षटकात काय घडलं ते महत्त्वाचं नाही. आता घडवायचंय, करायचंय संघासाठी, गावासाठी आता करायचंय काहीतरी शिरीषला. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर टाकला. शिरीष म्हात्रे. हा चेंडू खोदून काढला यावेळेला. डाऊन दी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. उत्तम जेपर्यंत फेकी करतो. बरं 2 धावांचा अवधी आहे. नितीन 40+ मध्ये आपण जर बघितले ना परंपरा जेवणाची कोणी सुरू केली तर मी खिडकाई संघाचं नाव घेईल प्रथम. तेव्हा संघ कमी होते, पण नंतर मात्र बऱ्याचशा संघांनी जेवणाची प्रथा देखील चालू केली. प्रल्हाद फुलटॉस आहे. लॉप केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. शक्तीचा थोडासा बॉडी बॅलन्स गेला आणि त्यातून चौकार गेला. चेंडू त्यांना फक्त आपण हुलकावणी देऊन गेलाय. धावसंख्या 10 फलकरती आपण पाहू शकतो. 29 आजचं अन्नदान श्री मामा बेडेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अनिल नाईकच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. सोपान म्हात्रेच्या माध्यमातून 3 षटकारात 1000 आहेत. प्रल्हाद रटम राऊंड तिकडे मारा करतो. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पूल केलाय चेंडूला. चेंडू चालला कार्पेटच्या मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा होत आहेत का पाहायचं आणि 2 धावा कंप्लीट झाल्या सहजरित्या. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा या षटकात धावा आल्यात. आता ड्रिंक स्पीकर देखील आमच्या सज्ज राहायचंय. 31 धावा 10 फलक दिलाय. चेंडू बाकी भावेश पाटील आम्हाला माहिती आहे. 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकात आतापर्यंत 13 धावा आल्या आहेत. प्रल्हाद चांगला चेंडू होता. खूप चांगला चेंडू होता. शरीराच्या दिशेने आला. सॉफ्टवेअरने चेंडूला फक्त पुश केला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा आल्या. धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 10.66च्या सरासरीने
32 धावा धावफलकात आल्यात. तर एसके ट्रॉफीची स्पर्धा होणार आहे बघा याच मैदानात. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 4 व 5 जानेवारी मात्र 5 जानेवारीला पाहिलं तर बाळूपाडी आपण डोंबिवली प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा सुरू होती. त्यामुळे जवळजवळ 12 ते 13 संघांची ॲडजस्टमेंट सुद्धा आहे कारण स्पर्धा सुद्धा भरपूर आहे. 16 संघ खेळणार आहेत मात्र ॲडजस्टमेंट भरपूर आहे आणि तिचे आपण ड्रॉ सुद्धा करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 4 तारखेचे आपण ड्रॉ करतोय. पहिली मॅच असेल 4 तारखेला श्रीमामा यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करतोय. उत्तर शिव मनोज आणि खार्डी पहिली मॅच असेल 4 तारखेला. दुसऱ्या मॅचचा आपण अनिल नाईक साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत. दुसरी मॅच असेल वाकलन ए विरुद्ध हेडुटणे. दुसरी मॅच असेल 4 तारखेला स्पर्धेचा पहिला दिवस 4 जानेवारी. त्यानंतर तिसरी मॅच असेल सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण बघूया कोणता संघ आहे. आगासन, सोनारपाडा आणि आगासन तिसरी मॅच. आणि चौथी मॅच आपण पाहतो श्रीमामांच्या शुभ हस्ते करतोय. दातिवली विशाल आणि सागाव चौथी मॅच असेल विशाल माडवी तुमची 4 जानेवारीला एसके ट्रॉफी. त्यानंतर 5 तारखेची आपण ड्रॉ करतोय. आणि 5 तारखेच्या बघितला आपण ड्रॉ करणार आहोत. तर नितीन कानेला विनंती करतो आपण 5 तारखेचा पहिला ड्रॉ आपण चिठ्ठी उचलायची. पहिली मॅच असणारे 5 तारखेची दातिवली सुभाष त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळतो शिरडून ही मॅच असणार आहे. दुसरी मॅच असणार आहे 5 तारखेची. नितीन कानेला विनंती करतोय माताडी पक्ष काटई. श्रीमामांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 5 तारखेची तिसरी मॅच वाकलन बी म्हणजे जगदंबा वाकलन बी उत्सारगर BCC उत्सारगर. अनिल नाईक साहेबांना विनंती करतो शेवटची मॅच पहिल्या फेरीतील वडवली बी चेंज द गेम वडवली बी पक्ष वाडेघर असे लॉट्स आहेत. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण मॅच देखील फार महत्त्वाची मैदानावर सुरू आहे. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला भावेश आम्हाला माहिती देत आहेत. अशोक पाटील आमच्यासोबत जॉईन झाले. आता 36 धावा झाल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चौकार आलाय गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विशाल 22चा चौकार आलाय. राजू बुवा यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क टाकला शिरीष. फुलटॉस होता पुन्हा एकदा बॅटच्या आपण येतो टोला चेंडू लागलाय. लॉंग स्टॉपला चेंडू निघून गेलाय. चौकार. गोलंदाज काय करेल. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो ना की यष्टिरक्षक तुमचा प्रमुख घटक आहे. जो मुख्य घट आपण आता यष्टिरक्षक आहे त्यालाच तुम्ही काम करायला द्या यष्टिरक्षकाच्या पाठीमागे. तर नेक्स्ट मॅच असणार आहे चला फडकेपाडा संघाचे संघनायक आणि काटे फुटी प्लसचे संघनायक टॉससाठी या. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. एसके ट्रॉफीचे आम्ही लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 1,50,000ची पार्टी म्हणजे तब्बल 1.5 लाखाची स्पर्धा आपण पाहणार आहोत. 40 धावा धावफलकाती लागल्या आहेत. पुणे विशाल गोल सलग 2 चेंडू 2 चौकार आलेत. अशोक पाटील ते आल्यात कसे ते महत्त्वाचे नाही येणं फार गरजेचं होतं. विशाल पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर उदयकडनं मारा करतोय. यष्टिरक्षक बघा सुखदेव पवार आलाय. आता प्रमुख यष्टिरक्षक आलाय. फुलटॉस आहे लॉफ केलाय. पॅराबल स्ट्रोक आहे. चेंडू चालला वाईड इस्ट लॉंग गॉन सीमारच्या पार षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल अनिल नाईक यांच्याकडून. 3 षटकार मारले त्या आयोजकांकडून पैठणी. सोपान मात्रेकडनं 1000 म्हणजे एकूण 2,500 आणि पैठणी मिळेल. 46 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. काय बॅटिंग करतो आता श्री. पहिले काहीतरी चाचपडत खेळला कोच आपण त्या भाया देखील थोडंसं टेन्शनमध्ये आले होते. बॅटिंग चांगलं होतं पण आता त्या चुका केल्यात ना त्यांच्यावरती मलम लावतो तो धावेंचं. जबरदस्त बॅटिंग करतो आता.
हेच तर क्रिकेट आहे ना. एखादं षटक असं येतं ना की ते पूर्णपणे सामन्याचं चित्र पालटतं. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विशाल. हा चेंडू फुल टॉस होता यावेळेला थोडंसं जास्त शफल झाले. डॉट चेंडूची समाप्ती होते. खिडकाई 40+ संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. निलेश म्हात्रे बॅटिंगला जर आले तर राजेश भोईर बघा यांच्याकडून 3000 रुपये, पण बॅटिंगला अजून आले नाही. त्याच्या आधीच त्यांनी ATM खुला केलाय त्यांचा. विशाल पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करत होता. बॅटच्या टोला लागला. इथे विकेटची शक्यता आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. चला टॉससाठी या. काटे 40+ आणि फडकेपाडा 40+ मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. लगातार 3 षटकारला 3000 रुपये, म्हणजे प्रत्येक षटकार भाया 1000 रुपयाचा राहील. निलेश म्हात्रेला राजेश भोईर बेतोडे यांच्याकडून फुलटॉस आहे. पॅरलल स्टोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे उत्तम पवारचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ते विकेटची शक्यता आहे. 2 धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. ज्यावेळेला 48 धावा षटक संपलाय. आपण ते चौथं 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा म्हणजे 12 त्या तासाने धावा कुठल्या आहेत. चला काटाई 40+ संघाचे संघनायक आणि आपण फडकेपाडा संघाचे संघनायक टॉससाठी या. काटाईचे आलेले आहेत. फडकेपाड्याचे संघनायक या. दोन्ही संघनायक आले आहेत. नितीन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण तर एक सत्र संपल्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. बघा काय पाहिजे. पाणी 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 घेऊन जा. पाणी घेऊन जायचं जरा. पाणी घेऊन जायचं जरा. तर याच मैदानामध्ये तुम्हाला ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. जवानमान क्रिकेट संघ बेतोडे आयोजित SK पाटील चषक 2024 बेतोडे ए संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिलीच मॅच 4 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तर शिव मनोजचा संघ आहे त्यांच्या विरोधात खार्डी. त्यानंतर दुसरी मॅच असेल वाकलन ए विरुद्ध वीर रणवीर 11 हेडूटने. तिसरी मॅच असेल सोनारपाडा विरुद्ध आगासन. आणि चौथी मॅच असेल जवानमान दातिवली विशालचा संघ आणि सागाव. अशा 8 संघ 4 जानेवारीला तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर 5 जानेवारी स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा वाढदिवस. आणि पहिली मॅच दातिवली सुभाष विरुद्ध शिवडून. दुसरी मॅच माटाडी विरुद्ध काटई. तिसरी मॅच वाकलन बी विरुद्ध उसारगर. आणि चौथी मॅच वडवली बी विरुद्ध वाडेगर. असे संघ तुम्हाला 4 आणि 5 जानेवारीला याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतील भाऊ पाटील येणाऱ्या नवीन वर्षामध्ये. 48 धावा झाल्यात. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टॉस देखील आम्ही करणार आहोत. दोन्ही संघनायक येथे आले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आज प्रेक्षकांची गर्दी ना भरपूर प्रमाणात वाढली आहेत. कारण का आज बाजूचे संघ दातुली संघ खेळतो त्यामुळे दातुलीच्या पाठीराखे भरपूर प्रमाणात आलेत. लाल टी शर्ट भरपूर दिसत आहेत. हरिदास सिलार देखील खुश आहेत. कारण का या अशा खेळपट्टी गोलंदाजी त्यांना करायला मजा येते. पण आता बॅटरनी धावा केल्या पाहिजेत तेव्हा कुठे त्यांना मजा येईल. 48 कारण की खिडकाई 40+ संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. शक्ती आहे. प्रल्हाद आहे. उत्तम आहे. किरण आहे. दीपक आहे. विशाल देखील खूप चांगली बॅटिंग करतो. किरण गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन आलाय. फुलटॉस आहे. ऑन साइडला फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतो. षटकार. 500 रुपयाचा पारितोषिक आपण आता अतुलला देखील मिळणार आहे. अनिल नाईकच्या माध्यमातून अजून 2 मारले तर आपण तर सोपान म्हात्रेकडून देखील आपण तर 1000 रुपये आणि अनिल आपण तर नाईककडून देखील आपण बघतोय तर 1500 आणि पैठणी म्हणजे एकूण 2500 आणि पैठणी मिळेल. आता शिरीष बॅटिंग चांगली करतोय भाया. 54 धावा 50 कंप्लीट टाळा होऊन जाते दातिली 40+ संघासाठी. किरण चांगला चेंडू होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डायरेक्ट हिट. बॅटर बाद. काय क्षेत्ररक्षण केले बघा दीपक पाटीलने. अचूक नेम आणि यष्ट्यांचा भेद. नवीन बॅटर प्रकाश नाईक.
अतुल बाद झाला धावाच्या स्वरूपात. अतुलने धावा केल्यात आपल्या संघासाठी. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 24 धावांचे खेळ केले. प्रकाश येतोय. प्रकाश नाईक आलाय. अतिशय चांगला बॅटर या संघाचा. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. चेंडू बाकी आता फक्त आणि फक्त अशोक पाटील आम्हाला माहिती आहे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच देखील आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही संघनायक आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी अगासन चषक कोण उचलणार प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आज कोणता संघ त्यांच्यावर फाईट बॅक करतोय. फुलटॉस होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. टोला चेंडू लागतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. मिसफील्ड झाले. 2 धावा इथून. धावसंख्या 10 करते आपण पाहू शकता यावेळेला 55. नाही आवाज कशासाठी येतोय. सिरीजला स्ट्राईक पाहिजे का सिरीजला नको स्ट्राईक म्हणून. नाही प्रेक्षक आहेत ते काही कुणालाही आवाज देऊ शकतात. त्यांचा तो हक्क आहे. विराट कोहली आणि तेंडुलकरला नाही सोडलं तर तुम्हा आम्हाला काय सोडतील ते. 55 धावा. मोतीराम दळवी यांचं आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू बाकी 3. प्रकाश नाईकने स्ट्राईक तर ठेवले स्वतःकडे. नाईक काय करतायत पाहिजे आता. 55 झाल्यात. किरण ठाकूर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय स्ट्राईकला प्रकाश. हा चेंडू बॅटर निघून गेला. यावेळेला इथे बॅटर आपण तर बाद होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 2. बॅटर कोण येतो पाहिजे आता. समीर पाटील येतात. साई भक्त. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आम्हाला वाटलं निलेश म्हात्रे येतील पण निलेश म्हात्रे येत नाहीयेत. सराव नसावा जास्ती. प्रकाशकडनं भरपूर आशा होता तो मात्र आपण बघितलं तर स्थितीत झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 3. आतापाच्या 2 चेंडूमध्ये किती धावा निघतायत. धावा झाल्यात धावफल कधी 55. 2 चेंडूचा खेळ बाकी बाया. 2 चेंडू मध्ये पाहायचं तर प्रत्येक षटकाराला विशाल मडवीकडनं 500 रुपये. समीर पाटील. समीर पाटील. प्रकाश नाईक बाद झाला. अशोक किरण गोलंदाजी मार्कवर टाकला. समीर पाटील. आज चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट केली. समीर पाटील चान्स घ्यायला बघतोय पण चान्स मिळत नाहीये. 56 धावा. अंतिम चेंडू. स्ट्राईक घेतले शिरीषनी. इथून शेवट गोड करतो का पाहायचंय. दातिलीचे पाठीराखे भरपूर बसलेत. महेश पाटील पण बघा सपोर्ट करतायत. शाखा प्रमुख दातिवलीचे. अंतिम चेंडू. शेवट गोड करतो का पाहिजे. षटकार चौकार मारतो का पाहिजे. हा चेंडू हुक केलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. 56 धावा धावफल करते आपण पाहू शकतो. 57चं लक्ष्य यावेळेला आपण खिडकाई फुटी प्लस संघासमोर. टॉस देखील आम्ही करणार आहोत दोन्ही संघांमधील. तर अनिल नाईक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. चला फडकेपाडा 40 प्लस आणि काटाई 40 प्लसचे संघनायक टॉससाठी या. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 4 षटकांची मॅच असणार आहे. चांगली मॅच बघायला मिळेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. अनिल नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाते. टॉस झालाय. टॉस जिंकलाय.
फडकेपाडा संघाने डिसिजन आम्हाला फक्त कळवायचं आहे. चला डिसिजन पेंडिंग आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन गाव यांच्याकडे. धन्यवाद. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला नितीन. बघायचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच निर्णय कळवलेला आहे म्हणजे याचा अर्थ फडकेपाडा टॉस विन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कोळेगावचे शाखा प्रमुख रणजित संते यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. बऱ्याच वेळा मोठ्या संख्या असं तेव्हा नक्कीच भाई सुद्धा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात. त्यामुळे कदाचित त्यांना बॅटिंग हवी असेल या मॅचमध्ये. फडकेपाड्याने फिल्डिंग घेतली त्यामुळे काटाईला बॅटिंग करायची आता. तर बॅटिंग लाईनअप 4-5 फलंदाज काटाई संघासाठी सुद्धा चांगले आहेत. दीपक चौधरी आहेत, मनोज आहेत, राजेश आहेत, सोमनाथ पाटील आहेत. म्हणजे सोमनाथ पाटीलला प्रमोट करायला हवं पुरं खरं तर पुढे. पॉवर प्लेमध्ये ते पॉवर पॅक बॅटिंग करू शकतात. नाही बदल होईल. सध्या ओपनिंग जोडी चांगली आहे त्यामुळे नक्कीच त्याची गरज अजूनही भासली नाही आहे. मात्र जेव्हा धावा जास्त असतील नक्कीच तोही बदल पाहायला मिळेल. आता प्रथम बॅटिंग आहे मग एक टार्गेट सेट करायचे. पहिली बॅटिंग असेल थोडंसं दबाव असतो. राजेश पाटील सुद्धा भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेले ते अर्धशतक सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे 40+ त्यांच्या माध्यमातून. दीपक चौधरीच्या नावावरती सुद्धा अर्धशतक आहेत. मनोजच्या नावावरती अर्धशतक आहे. मॅच चांगली होईल. काटे आणि फडकेपाडा. चला बॅट्समन पाठवा. किडकाली संघाला या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 57 धावा चेस करायचे आहेत. आणि परला सांगतायत जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही की एकाच एंडनी स्पर्धेत त्यामुळे धावा बनवू शकतात. दातिली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर सोपान मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली बघा. किरण ठाकूर आणि सुखदेव पवार स्वतः कॅप्टन सलामीला आलेत कारण त्यांना माहिती ना टार्गेट 57 धावांचं आहे. निलेश म्हात्रे सुद्धा बघा इनॅक्शन मध्ये. निलेश म्हात्रे यांना प्रत्येक झेलला 500 रुपये आहेत विशाल मडवी यांच्याकडनं. सोपान म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. मगाशीच उल्लेख केला अनिल नाईक साहेब जेव्हा जेव्हा येतात दातुरीचे बक्षांचा वर्षाव करतात. दातुरी रेग्युलर संघ असेल 40+ असेल सुखदेव पवार स्ट्राईक एंडला आहेत. शिरीष मात्रे येतात पहिलं षटक घेऊन. 9 सेकंडला किरण ठाकूरला तुम्ही किरण ठाकूरने मागच्या वर्षी बरेचसे आपल्या करिअरमध्ये अर्धशतक ठोकलेले आहेत. मानपाडा एक्सप्रेस बघायचे कधी संघामध्ये स्थान मिळवते. जेव्हा जेव्हा मानपाडा चिकनगर मॅच झाली ना मॅच रफ अँड टफ आपल्याला अशोक बऱ्याच वेळा पाहिला आणि मानपाडा संघाने बऱ्याच वेळा पराभूत सुद्धा केले चिकनगरला. त्या दोन संघांमध्ये बॅटल चांगलं रंगतं रे मी. नावाली संघाने सुद्धा पराभूत केलं होतं पडले आदर्श ट्रॉफीमध्ये चिकनगरला. मागच्या वर्षी आजदे संघाने पराभूत केलं होतं पहिल्याच मॅचमध्ये मोहिली येते. क्रिकेट असं नाहीये कोणतीही टीम कोणत्याही टीमला पराभूत करू शकते. शिरीष गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पंच काहीतरी चर्चा करतायत. डेड बॉल आहे.
चला डेड बॉल आहे. बघा सामना सुरू असताना कोणी आवाज देऊ नका. फिल्डरनी लक्ष द्या. काना बघा थोडंसं चार्ज झालेत. कानाला माहिती आहे पुढच्या मॅचमध्ये आपली बॅटिंग आहे. फडकेपणाने फिल्डिंग घेतली. कॉट बॅनचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. चंद्रकांत पाटील आहेत मेन पंच आणि याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देऊ शकतात. कारण पंचांना काही डाऊट वाटलं तर ते स्क्वेअरलेगच्या पंचांसोबत चर्चा करू शकतात की बॅट ग्राउंडिंग झाली की पुढच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या विचारू शकतात. त्याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देऊ शकतात की फलंदाज बाद आहे की नाही. शिरीष गोलंदाजी मार्कवर. पुन्हा फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. पंचांचा इशारा देतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार आणि बॅट्समन मला वाटतं सुखदेव पवारच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिल्या चेंडूत चौकार आलाय. 15 सेकंद तुमच्याकडे. एक रिव्ह्यू तुमच्याकडे घेऊ शकता भीमर आणि रनआउट. आता तो 15 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. त्यामुळे किरणने कदाचित सांगितलं मला वाटतं की नाही आहे रिव्ह्यू घेऊन फायदा नाही आहे. त्यांना माहिती आहे 9 सेकंडला ते त्यांना माहिती आहे चेंडू कुठे रिलीज झालाय आणि या सर्व गोष्टी माहिती असतात. शिरीष हा चांगला चेंडू होता. कार्पेटच्या सायने खेळत आहे. शॉर्टमॅन विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिळेल एक सिंगल. 1ने धावसंख्या पुढे सरकली. अशोक आम्हाला सांगतायत 5 वरती धावसंख्या पोहोचली. यातून विजेता संघाने नेवालीपाडामध्ये मॅच होईल त्या अगोदर काटई आणि फडकेपाडामध्ये टॉस झालाय. फडकेपाडा संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. किरण ठाकूरच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अतुलला तिथे पाहतायत. 2 धावा मिळत आहेत. ओरम थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. इंटरनॅशनल आपण पाहिलं असेल ना अशोक ज्यावेळी क्षेत्ररक्षक डीप मध्ये राहायचे जवागर श्रीनाथ ते नेहमी अशीच फेकी करायचे. शोल्डर प्रॉब्लेम सुद्धा बऱ्याच वेळा असतो त्यामुळे कदाचित क्षेत्ररक्षक अशी फेकी करतात. शिरीष फटका सुंदर आहे मात्र अतुल तिथे आहेत. बघायचं आता इशारा काय येतोय पंचांचा. अतुल स्वतः सांगतायत की हा षटकार आहे. किरण ठाकूरच्या बॅटमधनं षटकार आलाय. ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आज संघामध्ये नाही आहेत. राजस्थानमध्ये ते कदाचित मॅच पाहत असतील. काय बॅटिंग केली होती वॉकलंड ट्रॉफीमध्ये. हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले इथे संपलंय. पहिल्या षटकात धावा दिल्या शिरीषने 13. अजूनही 44 बनवायचे आहेत. 11च्या सरासरीने खिडकाली 40+ संघाला येणारी 4 षटकांनी 44 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. दातिवली 40+ ऑप्शन भरपूर आहे. हरिदास आहेत. शिरीषने षटक टाकले. अतुल आहेत. प्रकाश नाईक सुद्धा आहेत. त्यामुळे गोलंदाजी ऑप्शन 13 धावा झालेत. 44 अजूनही करायचे आहेत. संजय म्हात्रे नक्कीच धावा टॅली करतायत. चांगले समालोचक सुद्धा आहेत दातिवलीचे. क्या बात आहे बाळू. आता या स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक आलंय. निलेश म्हात्रे यांनी षटक टाकलं तर मोतीराम दळवी यांच्याकडनं 5,000 रुपये दिले जातील. मी तर गोलंदाजी करताना पाहिलं नाही. रेग्युलर मध्ये ते खेळले क्रिकेट तर फक्त बॅटिंग करायचे आणि एक्स्ट्रॅक्शन करायचे. परंतु गोलंदाजी येते असं मोतीराम दळवी तर सांगतायत. बघूया आले तर मिळतील 5,000. नाही वापर होऊ शकतो मोतीराम दळवी लक्षात घ्या. क्रिकेट आहे कधी काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. शक्ती म्हात्रे यांचे आगमन झाले. या शक्ती म्हात्रे आपले हार्दिक स्वागत. दातिवली संघाचे खंदे समर्थक शक्ती म्हात्रे नेहमीच बक्षिसांचा वर्षाव तेही करतात. अतुल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. रनआउटचा धोका आहे. बघायचंय मात्र नाही कारण की 9 सेकंडला वेगळी करायला होती कारण की किरण वेगाने धावलेत. 1ने धावसंख्या पुढे सरकली. चौदा वरती. चौदा धावा झाल्यात. अतुलला कमबॅक करावा लागेल
टार्गेट 57 धावांचं आहे. प्रकाश नाईकच्या फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला. तो गली आहे, थर्ड मॅन आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. फटका सुंदर आहे, चेंडू उंच गेलाय, शिरीष म्हात्रेच्या डोक्यावरून जाईल सीमा रेषेच्या बाहेर, सिक्सर. षटकार आलाय किरण ठाकूरच्या बॅट मधनं. हा दुसरा षटकार आहे. धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती 20 वरती. 20 धावा झालेल्या आहेत. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. प्रकाश नाईक तिथे आहेत. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली ती अतुल पाटीलच्या खात्यामध्ये. किरण ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का खिडकाली 40+ला. शक्ती पाटील येत आहेत. 2022-23 मध्ये उत्कृष्ट फलंदाज ते ठरले. अवॉर्ड त्यांना मिळालाय. 40+ संघटनेच्या वतीने, भाईंच्या वतीने बघा टी शर्ट सुद्धा प्रत्येक टीम मधल्या उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजाची निवड केली आहे. निलेश म्हात्रे सुद्धा व्यासपीठावरती त्यांची नजर आहे. त्यांना माहिती आहे षटक टाकलं तर 5,000 मिळतील. मतलब 5,000 पेक्षा मॅच महत्वाची त्यांना माहिती आहे. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर ते खेळलेले आहेत. शिरीष म्हात्रे आलेत, काहीतरी चर्चा करतायत. संपूर्ण 5 षटकं खेळले शिरीष म्हात्रे मैदानात. निलेश म्हात्रे यांनी झेल पकडला तर 633 लकी नंबर. श्रीमामा बेडेकर, श्रीधर मामांकडे पारितोषिक दिलं जाईल. निलेश म्हात्रे बघा आज पहिल्यांदाच मैदानात उतरलेत. बक्षीस किती त्यांच्यावरती? दुसऱ्यांदा उतरलेत. वसारच्या स्पर्धेत सुद्धा ते खेळले होते. 20 वरती पहिला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. पुढची मॅच काटाई विरुद्ध फडकेपाडा. यातून विजेता आणि नेवालीपाडा, म्हणजे पाडे सरकपूर आहेत. फडकेपाडा, नेवालीपाडा, खंबालपाडा, मानपाडा, देवीचा पाडा. ये नाही भरपूर पाडे आहेत. नाही सोनारपाडा अजूनही 40+ मध्ये आपल्या असोसिएशन मध्ये नाही आहेत. जे आहेत त्यांचा आपण उल्लेख करतोय. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 21 वरती. सुखदेव पाकपुटला गेले, जागा बनवली, फिल्डरला थोडीशी हुलकावणी दिली, कारण ते आले वेगाने आणि चेंडूही वेगानेच गेलाय बाहेर 4 धावांसाठी. गणेश दळवी होते बघा तिथे. चारने धावा पूर्ण झाल्या त्या. 25-57चं टार्गेट आहे. 1 to go. पहिल्या चेंडूची सिंगल, दुसऱ्या चेंडूची षटकार, तिसऱ्या चेंडूची विकेट, चौथ्या चेंडूची सिंगल, 5व्या चेंडूची चौकार आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. अतुल फुलटॉस आहे. गॅप मध्ये खेळत आहेत. वाईडिस्ट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावपलकर धावा लागल्यात त्या. एकोणतीस धावा झाल्यात. 18 चेंडूमध्ये 28 अजूनही करायचे आहेत. हरिदासचा वापर केला नाही. 50+ क्रिकेट सुद्धा ते खेळतात. त्याही त्यांना पहिलं षटक मिळतं. दातेरी संघ सुद्धा बऱ्याच वेळा खेळतो. त्यावेळी 2 षटकांमध्ये त्यांचा वापर केला जातो. इथे अजूनही ते गोलंदाजी करायला आले नाहीयेत. आता कदाचित 3रं षटक ते फेकतील. 2 षटकात 29 धावा खर्च केल्या शिरीष आणि अतुलने. आता 18 बॉलमध्ये 28 करायचे अजूनही. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 16. हरिदास शेलार आलेत गोलंदाजी करण्यासाठी. निलेश म्हात्रेंनी या मॅच मध्ये कशाही 3 झेल पकडले तर राजेश भोईर बेतोडे यांच्याकडे 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे एकाच खेळाडू ते अशोक सर्व काही बक्षीस लागलेत. निलेश म्हात्रे, एक निलेश म्हात्रे आपण मोठा गाव संघामध्ये पाहतो. एक निलेश म्हात्रे खार्डी 40+ मध्ये आहेत. आता एक निलेश म्हात्रे आपल्याला दातिवली संघामध्ये पाहायला मिळतोय. हरिदास शेलार आलेत. 18 बॉल 28 करायचे आहेत.
शक्ती पाटील स्ट्राईक एंडला आहेत. शक्तीसाठी हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण झाले. सुखदेव पवार यांनी कॉल केला की 2 होतील आणि पहिल्या चेंडूची 2 मिळालेत. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 26 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 17 चेंडू 26 धावा बनवायचे आहेत त्या खिडकाली 40+ संघाला. कारण 40+ क्रिकेट तुम्ही खेळत आहेत नक्कीच शरीराचा व्यायामही होतो, हालचाल होते, त्यामुळे तुमच्या फिटनेससाठी चांगलं आहे 40+ क्रिकेट सुद्धा. आजार दूर होतात. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता. लेग बाईटचा इशारा येतो चंद्रकांत पाटील यांचा. एक सिंगल मिळाले. 25 अजूनही करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला सुखदेव पवार. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. आता रनआउटचा धोका आहे. आता फलंदाज पायचीत तर बाद नाहीयेत, म्हणजे 1 रन मिळेल. एक धाव तर मिळेल, मात्र सुखदेव पवारची विकेटही मिळेल. विशाल पाटील येत आहेत, कारण पायचीत तर फलंदाज बाद नव्हते, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र कॉल झाला नाहीये. महेश यांची थ्रोफेकी चांगली होती. 24 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. कमबॅक होऊ शकतो इथूनही. विशाल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती चेसिंग कंपल्सरी आहे. गावदेवी क्रिकेट संघ आगासन 40+ आयोजित गावदेवी चषक 2023. प्रथम क्रमांक 1 लाख व भव्य चषक, द्वितीय क्रमांक 50 व भव्य चषक, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25 आणि भव्य दिव्य चषक. मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज. सिद्धार्थ बेडेकर यांच्याकडे आपण पाहिलं. श्रीमामांकडे सर्वांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या पुढे सर. 35 म्हणजे 22 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 14 चेंडू मध्ये 14 चेंडू 22 हे इक्वेशन आहे. विकेट घ्याव्या लागतील हरिदासला त्या मॅच मध्ये. दातिवली 40+ संघाला कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. फटका चांगला आहे. विशालने हा चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 13 चेंडू आणि आता 16 धावा या मॅच मध्ये करायचे. षटकाराने मॅचचं समीकरण पूर्णपणे बदललंय. विशालने पाटीलच्या बॅटमधून येतोय सिक्सर. 13 चेंडू 16 धावा त्या मॅच मध्ये करायचे आहेत. तेरा चेंडू 16 धावा. संदीप पाटील यांचे आगमन झाले. निघूजे त्यांचे हार्दिक स्वागत. नवाली संघाला नेहमीच ते प्रस्तुत करतात. साईडला खेळायचं होतं. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 13 बॉल आता 15 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. परी 11 नावाली संघ तुम्ही या स्पर्धेत पाहिला. संदीप पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ 3ऱ्या मॅच मध्ये पराभूत झाला क्वार्टर फायनल मध्ये चिकनगरच्या विरुद्ध. हा चेंडू चांगला होता आणि अखेर 3रं षटक इथे समाप्त झाले. आता चेंडू शिल्लक आहेत 12. किशोर मुंडे यांना विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचं मैदानात. 12 चेंडू आणि 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 2 संस्कार आपण करणार आहोत. मी श्रीमामांना विनंती करतो, आजचे अन्नदाता आहेत श्रीधर बेडेकर, की आपल्या शुभ हस्ते दातिवलीचे समाजसेवक अनिल नाईक यांचा सत्कार करायचा आहे. जाऊ शकता फलंदाजी करणाऱ्या टीमचा फलंदाज. कारण 12 चेंडू मध्ये 15 करायचे. तर या अनिल नाईक साहेब टॉस बॉक्स मध्ये आपला सत्कार केला तरी श्रीमामा यांच्या शुभ हस्ते 2 सत्कार आपण करणार आहोत. अनिलजी नाईक दातिवलीचे आहेत. निलेश मात्रे यांनी जर झेल पकडला तर निजेचे राजू रसाळ यांच्याकडे सुद्धा 500 रुपये आहेत.
एखादी कॅच जायला हवी निलेश म्हात्रेकडे. त्यानंतर सुभाष पाटील सुद्धा उपस्थित दातीर त्यांचाही सत्कार होईल. या सुभाष पाटील साहेब दातीर त्यांचे सन्मान आपण करूया श्रीमामांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 खेळाडूंनी पैठणी पटकावल्यात. पहिला खेळाडू आपण पहिला हरेश केले चिकनगर ज्याने अर्धशतक ठोकलं. त्यानंतर सतीश पाटील संदप त्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले. त्यानंतर विनोद पाटील संदप ज्याने विकेट हॅट्रिक घेतली, फोट्रिक घेतली होती, त्यालाही पैठणी मिळाली. त्यानंतर सचिन ठाकूर पडले संघाचा त्याने अर्धशतक ठोकलं, त्यालाही पैठणी मिळाली. त्यानंतर निलेश कापसेने अर्धशतक ठोकलं, त्यालाही पैठणी मिळाली. त्यानंतर किशोर मुंडे आगासन त्यांनी अर्धशतक ठोकले. त्यानंतर पंडित कान हेडुटने त्यांनी या स्पर्धेतील मेडन ओव्हर फेकली होती. आणि त्यानंतर आज दीपक चौधरी काटेई यांनी सलग 3 षटकार मारले आणि 9 बॉलमध्ये 36 रन्स सुद्धा केल्या. त्यांनाही पैठणी म्हणजे 8 खेळाडूंना अशोक आतापर्यंत पैठणी मिळालेत. बाळू जेव्हा मी कॉमेंट्री करतो आमच्याशी चर्चा करतो की कदाचित अशोक गोलंदाजी आलेत ते हॅट्रिक घेतली त्यांनाही मिळेल पैठणी. बारा चेंडू 15 धावांची गरज आहे. शिरीष म्हात्रे आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. श्रीधर मामा बेडेकर यांच्याकडे आज सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था आहे. आजचे अन्नदाता आहेत. नाही जेवण सुद्धा आलंय मला वाटतं श्रीमामा. कालच त्यांनी चर्चा केली की माझ्याकडे जेवण असेल. 12 चेंडू 15 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. शक्ती पाटील आणि विशाल पाटील ही जोडी. चला थोडीशी घाई करा प्लीज दातिवली, वेळ भरपूर वाया चाललाय. क्रियांतर अजूनही अशोक आपण पाहिलं तर 5 सामने आहेत. 17 मिनिटं गेले 3 षटकांना. कैलासपूरजी जरा लक्ष द्या मुख्य व्यासपीठावरून. पंच चंद्रकांत आणि बाराम आहेत. फ्लिपकार्टचे ब्रँड अँबॅसेडर चंद्रकांत पाटील पंचांच्या भूमिकेत. शिरीष चेंडू उंच गेलाय, बराच वेळ हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक आले होते. 3 तिगाडा काम बिघाडा असं म्हटलं जातं. 3 क्षेत्ररक्षक लांब आहेत. 11 चेंडू 13 धावांची आता गरज आहे. 11 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. काटई विरुद्ध फडकेवाडा पुढची मॅच आहे. इथे फटका सुंदर आहे. चेंडू उंच गेलाय आणि बघायचा आहे आता पंचांचा इशारा काय येतोय. षटकार. इथे चेंडू हवेत आहे. निलेश म्हात्रे दुरूवर आहेत. 2 धावा आता पूर्ण झाल्यात. बघायचा तिसरीचा प्रयत्न असेल का, नकार दिलाय. धावा लागल्यात त्या 52 झाल्यात. फक्त 5 धावा करायच्यात. 5 धावा या मॅच मध्ये आता विजयापासून दूर आहे. खिडकाली पुढील बसताना माहिती इथून जिंकलं तर नेवारीपाडा संघावर मॅच खेळायला मिळेल आणि स्टँड अँड डिलेव्हरच्या माध्यमातून मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय खिडकाली 40+ संघाने. अभिनंदन. हार्ड लक दातिवली 40+. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो खिडकाली संघ. त्याची फाईट असेल नेवारीपाडा संघासोबत. चला फडकेपाडा लगेच फिल्डिंग लावा. उंबारलीच्या स्पर्धेत सुद्धा बहु 2 सामने जिंकले होते खिडकालीने. सेमीफायनल मध्ये संघ पराभूत झाला होता. इथेही संधी आहे.